नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बुधवारचे म्हणजेच आपण 4 वाजेनंतरचा म्हणजे 5 वाजेच्या आसपासचा हवामानाचा अंदाज काय असणार आहे तो आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण बघू शकतो की 5 वाजेच्या नंतर हवामान कसं राहील, कुठे कोरडं कुठे पाऊस, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघतोय हवामानाचा अंदाज आपण आता बघत आहोत आपण आता 5 वाजेचा हवामानाचा अंदाज काय आहे तो आपण बघूया। बघू शकता नाशिक जिल्ह्यामध्ये 5 वाजेच्या नंतर 5 वाजेच्या नंतर पाऊस हा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला बघू शकता। तर तुम्ही बघू शकता नाशिक, त्र्यंबक, पेठ, सापुतारा बरोबर सुबीर इकडे जर बघितलं तर पिंपळनेर, नामपूर, त्याचबरोबर जर आपण बघायचं मालेगावला नांदगावमध्ये सुद्धा आणि येवल्यामध्ये कोरडं वातावरण आपल्याला बघायला कोणत्या भागामध्ये आपण बघणार आहोत जर आपण बघितलं तर खेडे तर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळतंय। त्याचबरोबर नैताळे, लाखनपूर, इकडे जर बघितलं तर हिरापूर, परसूर, पाटोदा तर पूर्णतः बघायला मिळते। त्याचबरोबर अंगई, नगरसूल, इकडे अंदरसूल, बोलकी, तर या ठिकाणी आपण जर कोरडं वातावरण अहिल्यानगर मधील कोपरगाव या ठिकाणी सुद्धा कोरडं वातावरण बघायला मिळते। त्याचबरोबर नाशिकमधील निमगाव, पिंपरी, सिन्नर, दुबेर, तर या ठिकाणी आपल्याला कोरडं वातावरण बघायला मिळते। त्याचबरोबर अजून जर बघायचं ठरलं तर गुलेवाडी, या ठिकाणी सुद्धा वातावरण हे कोरडे आहे। तर अजून जर बघितलं तर घोडगाव, बोटा, हा जो पुण्याचा भाग आहे इकडे पूर्ण वातावरण कोरडं आहे। 5 वाजेच्या नंतर वातावरण कोरडं बघायला मिळतंय। तुम्ही बघू शकता कोणतं वातावरण, कुठे कसं वातावरण आहे। त्याचबरोबर अजून जर बघायचं ठरलं तर आपण बघणार बघणार आहोत। तर मित्रांनो, अहिल्यानगरमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळते। देवगाव, त्याचबरोबर धनगरवाडी, डेहरे, त्याचबरोबर पोषपुरी, इकडे बघितलं तर मिरी, या ठिकाणी वातावरण कोरडं आहे। घोडेगाव, सोनई, त्याचबरोबर उंबरे, राहुरी, टेंडल, बिके, त्याचबरोबर मुसळवाडी, देवळाली, प्रवरा, त्याचबरोबर अजून आपण कोल्हार, लोणी, मोरेवाडी, लोहारे, त्याचबरोबर राहता, जळगाव, चांगदेवनगर, जाफराबाद, इकडे खाली जर बघितलं तर ब्राह्मणगाव, बेलापूर, इकडे खोखर, टाकळी भान, कमलापूर, इकडे मसभौर, लाखगंगा, चांगदेवनगर तर आपण मगाशी बघितलं, पोहेगाव, त्याचबरोबर सोनारी, आपेगाव, भोजडे, पनवी, त्याचबरोबर अंदरसूल हा येवल्याचा भाग आहे। अहिल्यानगरचा वातावरण इथे कोरडं बघायला मिळते। अजून आपण पुण्यात बघितलं तर पुण्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळते। सासवड, जेजुरी,
वाई, महाबळेश्वर, मानगाव, लौसा, त्याचबरोबर लोणावळा, इकडे जर बघितलं तर त्याचबरोबर मंचर, जुन्नर, आयफाटा हे जर बघितलं, अंबी हे जर बघितलं, या ठिकाणी वातावरण वातावरण म्हणण्यापेक्षा ढगाळ वातावरण पाऊस पडू शकतो. इंदूरमध्ये सुद्धा वातावरण कोरडं आहे, वातावरण कोरडं आहे, फक्त ढगाळ वातावरण असू शकतं. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील वातावरण हे कोरडं आहे, वातावरण कोरडं आहे. वाघोलीमध्ये सुद्धा आपल्याला कोरडं बघायला. तर आता आपण इकडे बघणार आहोत मुंबईचा जो भाग आहे, याच्यामध्ये आपण बघूया मुंबई आणि नवी मुंबईमध्ये वातावरण आणि नवी मुंबईमध्ये वातावरण तर याच्यामध्ये पाऊस हा पडू शकतो. ठाण्यामध्ये सुद्धा पाऊस वसई विरारमध्ये पाऊस दाखवतोय, उल्हासनगर या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळतो. तर मित्रांनो मिळतोय. तर मित्रांनो आपण बुधवारी अशा प्रकारे आपण 17 तारखेचा 5 ते 6 वाजेनंतर हवामानाचा अंदाज हा बघितलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला आणि पावसाचं वातावरण हे आणि पावसाचं वातावरण हे अशा प्रकारे राहील. तर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा. तर चॅनलला तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या भागातून बघताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हवामानाचा अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा.